सकाळी उठताच मुद्दाम भिंतीच्या समोर लावलेला हार घातलेला बाबांचा फोटो पाहून श्रुतीचे डोळे भरून आले. आज बाबा असते तर सगळ्यांनी मिळून त्यांचं एक सगट कार्यक्रम दाखल केला असता. आज श्रुतीच्या बाबाचा वाढदिवस. ते नुसतेच वारले होते आणि ती त्यांच्यामुळं हळवी होती हे तिचा नवरा शशांक जाणून होता. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला जवळ ओढलं आणि तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शशांक, का रे देवाने असा दृष्टपणा केला? 10 वर्षापूर्वी आई गेली, त्या दुःखातून आता कुठे लग्न झाल्यावर सावरले होते आणि अचानक बाबा हार्ट अटॅकने गेले. मी अगदी पोरगी झाले रे. आज त्यांचा वाढदिवस 61 साजरी करायचा म्हणून मी किती ठरवलं होतं. अगदी हॉल बुक केला होता, नातेवाईक सांगून ठेवले होते. दादा वहिनी उत्साहाने हो म्हणाले होते. आणि हे बघ, त्यांच्यासाठी आणलेलं गिफ्ट तिकडे कपाटात आहे. दरवर्षी न चुकता बाबा फादर डेला मला गिफ्ट द्यायचे, पण यावेळी बरोबर फादर डेच्या दिवशी त्यांचा 13वे जेवले मी. हे देवा, कोणतं गिफ्ट दिलं रे मला? सांग ना, मी काय पाप केलं होतं म्हणून आभाळावर दुःख माझ्या एवढ्याशी झोपून टाकले तो? का मला अनाथ केलं त्यांनी? श्रुती हमसून हमसून रडत होती. असं का म्हणते डिअर तू? मी नाही का? दादा वहिनी नाही का? शशांक तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला. आहात रे, पण दादाला बाबांची माया कशी येईल? मी काळजी, ते आपलेपणा फार की वहिनी कशी देऊ शकेल? श्रुती म्हणाली. असं का म्हणते ग? बघ, उद्याच्या राखी पौर्णिमाला त्यांचं आवर्जून बोलवलं ना आपल्याला. शेवटी त्यांनाही त्यांच्या सासर आहेत. तू नको का समजून घ्यायला? चल आवर पटकन, निघायचंय ना आज आपल्याला. मी संध्याकाळी ऑफिसमधून घ्यायला येतो तुला आणि मग डायरेक्ट जाऊ. नाही म्हटली तरी 3 तास लागतील जायला. आज रात्री तुला माहेरी जायला मिळाले बरं वाटेल. बाबा गेल्यापासून तू गेलीच नाहीस माहेरी. आज ते असले तर आपण तिथे असतो. 61 करायला ते बघत असतील. त्यांना वाटत असेल तू माहेरी यावं. असं तोंड मोडू नको. शशांक समजावं तोडत नाही रे, पण इच्छा नाही होत. असो, जाऊ आपण आज. तू 5 वाजेपर्यंत श्रुतीने आवरायला सांगितलं. श्रुतीचा पूर्ण दिवस मीटिंगमध्ये बिझी गेला. 5 वाजता शशांक आल्यावर ते दोघे निघाले. माहेरची वाट आज का कोणी जाणो, पण सुनी सुनी वाटत होती. बाबा असेल तर आजपर्यंत 10 फोन केले असते. 5 वाजता निघणार आहे माहीत असलं तरी 12 पासून फोन केले असते. निघालात का? किती वेळ? उशीर करू नका. अंधार पडायच्या आत या, हळू या, अशा सारखा सूचना देत राहिले असते. आई गेल्यापासून आपल्या बाबांची जरा जास्तच हळवे होते ते. दादा तो काय हॉस्टेललाच होता. मग 4 वर्ष नोकरीला बँगलोरला आणि त्यांचं लग्न होऊन जेमतेम वर्ष 1.5 वर्ष झालं की माझं लग्न झालं. बाबांना माझी फारच सवय होती, त्यामुळं वहिनीचा मात्र एकही फोन नाही. फॉर्मेशन म्हणून बोलायचं झालं, जाऊ द्या येऊ द्या. शेवटी आई बाबांची आठवण आहे तिथे. घरच्यांचा हट्टी जरी सोडला असता तरी आठवणीला थोडं सोडता येतं. हॅलो श्रुती, निघाली का? किती वेळ लागेल? काही खाऊ नको ग बाहेर. सगळं घरी स्वयंपाक रेडी आहे. घरीच गप्पा मारत जेवण करू. पलीकडून वहिनी म्हणाली. श्रेयाला बरं वाटलं. गावात शीर्षांना डोळ्यात आलेलं पाणी तिला लपून घेता आलं नाही. घर दिसू लागलं तसं त्या आश्रूपुढे सार काही अधून झालं आणि हुदके देत तिचे गेट उघडला. गेटचा आवाज येतात वहिनी भाकर तुकडा घेऊन आली. बाबा घेऊन येत तसा दादाला तिचे वाकून नमस्कार केला. तसं त्याने तिच्या डोळ्यातलं पाणी बघून तिला पोटाशी धरलं. माहेरी आल्यावर घरभर फुलपाखरासारखी बगडणारी ती आज मात्र शांत होती. एक प्रकारचं परकेपणा तिला जाणवत होता. जेवण जुजवी गप्पा मारत सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळची राखी बंधनचा कार्यक्रम करून दुपारी जेवण करून निघायला असं ठरवलं होतं. वहिनी औक्षणाचा तबक केला. श्रुतीने राखी बांधली खरी दादाला, पण चेहऱ्यावर मात्र ती अजून पण खुश नव्हती. दादाने ओळखलं. छान चमचमी कागदावर वेव केला. एक गिफ्ट दिलं आणि म्हणाले, उघड ना आत्ताच. श्रुतीने गिफ्ट उघडलं तर तिचा आणि बाबांचा फोटो होता.
फ्रेम केलेला खूप सुंदर बोलका होता तो फोटो. तिला रडू आवरायना. ती दादाला खुशीत मावळली. दादाने तिला थोपाटलं. श्रुती अश्रूचे म्हणाले, बाबा तुला ते तुझ्या पाठीशी आहेत. हे सगळ्यांसाठी हा फोटो दिला. मी तुला आवडला ना गिफ्ट? हो दादा, खूप छान आहे. बॅगेत ठेवते. श्रुती म्हणाली, थांब, हे पण गिफ्ट घे आणि उघड. दादाने अजून एक गिफ्ट दिलं. दोन कशाला? तिने विचारलं. त्यावेळी फादर डेचं गिफ्ट राहिलं होतं ना, म्हणून हे देतो. श्रुतीचे गिफ्ट उघडले. त्यात तिचा आणि दादाचा फोटो होता फ्रेम केलेला. तिला काहीच कळेना. दादा म्हणाला, श्रुती मी बघतोय बाबा गेल्यापासून तू जरा अंतर ठेवलंस आमच्याशी. अगं सगळं अचानक झालं. मलाही मोठा धक्का बसला. तुझ्याप्रमाणे मीही परका झालो होतं ग. पण मला व्यक्त होता येत नव्हतं. काहीच कळत नव्हतं. मला खूप गरज होती तुझी. तू इथे असती पण आता तिथे मी काय करू शकत नाही. असं म्हणून तू पाहुण्याप्रमाणे निघून गेली. मी पार कोंबळून गेलो होतं ग. त्या धक्क्यातून सावरायला मला तुझ्या वहिनीने खूप मदत केली. तरीही मला वाटायचं तुझ्याशी बोलावं, पण तू 2-4 वेळा बोलूनही घरी आली नाहीस. फोनवरही मनमोकळं बोलत नाहीस. तुझं प्रेम, आईसारखी माया फक्त तूच देऊ शकते मला. अगं इतक्यात विसरलीस का आपलं बालपण, सोबत झालेला क्षण, ती भांडणं आणि ते प्रेम तू मनात धरून आहेस की आता कोण माझं तिकडे? क्षणात पर्क केलंस ग मला तू ह्या भावाला. मग ह्यावेळी मी शशांकला मनातली घाईमेल सांगितली आणि रक्षाबंधनला घरी घेऊन ये असं सांगितलं. कालही मी 3-4 वेळा फोन केला पण प्रत्येक वेळा तू मीटिंगमध्ये आहेस सांगितलं. कुणीतरी वेगळ्यानेच फोन उचलला. हे खरं, मी तुला बाबांची माया नाही देऊ शकत, पण एक संधी तर दे. निदान तुला परक झालेलं तरी वाटून देणार नाही. हा फोटो बाबा नसले तरी मी आणि तुझ्यासाठी ही जाणीव तुला सतत राहावी म्हणून दिलाय मी तुला. आणि हे बघ, माझ्यासाठी पण एक करून घेतलाय सेम तोच. मला तुझी, तुला माझी मायेची ऊन हवी. बहीण भाऊ असणारे आपण आता वेळ पडेल तसं एकमेकांचे आईबाबाही होऊ. दादाला घट्ट मिठी मारत ती म्हणाली. दोघांचाही हात हातात घेऊन तिची वहिनी म्हणाली, हो ग श्रुती, आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होतं. नको अशी समजून करूस की तुझं माहेर संपलं. आम्ही सदैव पाठीशी आहोत. तरी बरोबर नक्कीच आहोत तुझ्या. हे बघ, तुझं घर आहे, इथे कधी ये, त्याच हक्काने राहा. रिकेपणा मनातही आणू नकोस. तसं बघितलं तर तुझा नवरा शशांक मानलेला नात्याने माझा भाऊच ना. मग दोघी बहीण भाऊ भेट होऊन जाईल. राखी पौर्णिमाला वहिनीला देखील हा अनोळखी नातं मिळालं. राखी पौर्णिमाला नव्याने मिळालेली आई बाबा पाहिले आणि ती हसली. वहिनी थँक्यू म्हणत श्रुती वहिनीची मिठीत मारली आणि ऑफिसमध्ये फोन करून 2 दिवसाच्या सुट्ट्या वाढवण्यात घेतल्या. श्रुतीने माहेरपणा अनुभवला. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.